खरं म्हणजे परवाच्या दिवशीच आपण मुंबईसाठी काही ऐतिहासिक निर्णय घेतले. पागडी मुक्त मुंबई आणि त्याचबरोबर सर्वांना जवळपास 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आणि गिरणी कामगारांच्या संदर्भात देखील चाळींचा जो विषय आहे तो, असे अनेक निर्णय आपण मुंबई करांसाठी जे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मुंबईकरांसाठी वरदान ठरतील आणि पुनर्विकासाचा देखील त्यांचा मार्ग मोकळा होईल. परंतु आज देखील सिडकोचा विषय तुम्ही घेतलाय, त्यामुळे सिडकोची जी घरं आहेत त्याची EWS आणि LIG साठी ज्या घरांच्या किमती होत्या त्या बाबतीमध्ये देखील अनेक लोकांच्या मागण्या होत्या आणि त्या बाबतीत देखील बैठका झाल्या होत्या आणि ती घरांची किमती देखील कमी करण्यासंदर्भात एक विधान परिषदेतील आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे आणि इतर लोकांच्या बरोबर देखील चर्चा बैठक झाली होती. आणि इतरही आपल्या नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती की सिडकोची घरं त्याचे दर कमी करा. आणि आजच्या ह्याच्यामध्ये आपण 10% त्या घरांमध्ये रकमेमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून नव्या मुंबईमध्ये जवळपास 17,000 घरं या घरांमध्ये जे लॉटरीच्या माध्यमातून लॉटरी निघेल त्या 10% रक्कम कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे संकल्पना आहे हाऊसिंग फॉर ऑल, या संदर्भामध्ये देखील म्हणजे याचा फायदा होईल आणि लोकांना परवडणाऱ्या दरांमध्ये चांगली घरं मिळतील. त्यामुळे हा एक निर्णय लोकांसाठी फायद्याचा आहे. त्याचबरोबर आज मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी देखील सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे. मुंबईमध्ये 50 एकरापेक्षा जास्तीच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवतोय आपण. SRA मध्ये क्लस्टर योजना राबवत असताना ती क्लस्टर योजना म्हणजे काय, तर एक मोठी अशी सिटी विदिन डेव्हलप सिटी असं आपण म्हणावं लागेल. कारण मोठा एरिया आल्यामुळे मोठे रस्ते होणार, तिथे गार्डन होणार, तिथे मुलांना खेळायला बगीचा, ग्राउंड, पार्किंग, क्लब हाऊस, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, या सगळ्या सुविधा त्यामध्ये मिळतील आणि लोकांचं जीवनमान जे आहे हे उंचावलं जाईल या क्लस्टरच्या माध्यमातून. आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 17 प्रकल्पांची निवड केलेली आहे. त्यामध्ये काही नावं मी सांगतो: ओशिवरा आहे, गोवंडी आहे, चिता कॅम्प आहे, टागोर नगर आदी ठिकाणी या योजना आम्ही राबवतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर 17,000 घरांचं आपण क्लस्टर करतोय आणि त्याला SRA आणि MMRDA यांनी सुरुवात देखील केलेली आहे. आणि तिथं त्यांना असं वाटलं होतं की 20-25 वर्षापासून भाडंही मिळत नाही, घरही मिळत नाही, डेव्हलपरही गेलाय सोडून. मग अशा ठिकाणी 137 कोटी रुपयाचं भाडं त्या ठिकाणी SRAने दिलं. मी स्वतः जाऊन चेक वाटप केलेला आहे. आणि त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे क्लस्टर सुरू झालेलं आहे. ठाण्यामध्ये 5 क्लस्टर सुरू झालेली आहेत आणि त्यामुळे ही 17 क्लस्टर जी आहेत ती देखील युद्ध पातळीवर सुरू होतील. आणि यामध्ये आम्ही ज्या आपल्या शासकीय प्राधिकरण आहे जसं MMRDA आहे, सिडको आहे, म्हाडा आहे, त्याचबरोबर MSRDC आहे, MIDC आहे, BMC आहे, इत्यादी ज्या प्राधिकरण आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये JV मध्ये घेतोय, जेणेकरून त्यांना फंड रेज करणं सोपं होईल आणि लोकांचा एक विश्वास देखील या आपल्या शासकीय प्राधिकरण असल्यामुळे वाढेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने आपण ह्या योजना राबवतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं, त्याचं एक पाऊल आपण टाकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत
आपण मुदतवाढ दिलेली आहे. ती अभय योजना तिची मुदत संपली होती. काही SRA योजना ज्या आहेत त्या वंचित झाल्या होत्या त्यापासून नागरिक, त्यामुळे ते देखील SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ देतोय. SRA प्रकल्प आता मोठ्या प्रमाणावर सुरू होतील. त्याच्या तक्रारी त्याच्या 2000च्या वरती काहीतरी केसेस आहेत. त्यामुळे ह्याचा जलद निपटारा करण्यासाठी AGRC जे आहे त्याची देखील संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून जे केसेस सुरू आहेत या केसेस तात्काळ युद्ध पातळीवर सोडवता येतील आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि पुनर्विकासाचा मार्ग जो आहे मोकळा होईल. म्हाडाच्या ओसीसाठी देखील अभय योजना जी होती त्याला देखील आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये देखील म्हाडाचे जे रहिवासी आहेत त्यांना देखील याचा लाभ होईल. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या लीज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं आहेत ती घरं 83 अशा वसाहती आहेत, 83 प्लॉट आहेत आणि त्याकरिता देखील जे काय प्रीमियम मध्ये सवलत देणं, इतर जे काही इन्सेंटिव्ह FSI देणं, यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, इतर कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पुनर्विकासामुळे न्याय मिळेल आणि चांगली घरं मिळतील. त्याचबरोबर फनेल झोनचा जो रखडलेला प्रश्न होता, आता मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील त्याच्यावर सुतोवाच केलं होतं म्हणून निवेदनामध्ये. रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास, जे फनेल झोन आहे, फनेल झोन मध्ये जे हाईट रेस्ट्रिक्शन आहे त्या हाईट रेस्ट्रिक्शन मुळे त्यांना पूर्ण FSI वापरता येत नाही आणि तो FSI वापरता न आल्यामुळे पुनर्विकासाला खीळ बसलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं पुन्हा एकदा मी सांगतो, प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे काही स्वप्न आहे, संकल्पना आहे, त्याला एक गती देण्यासाठी आम्ही इथं जे पुनर्विकासाच्या योग्य ज्या इमारती आहेत, धोकादायक आहेत, त्यांना वाढीव FSI देतो. EWS ला 300 चौरस फूट पर्यंत FSI विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर LIG मध्ये 600 चौरस फूट पर्यंतच्या सदनिकांना पुनर्बांधणीसाठी विनाशुल्क व्हावे यासाठी देखील या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. या योजनेत खालील प्रमाणे FSI ध्येय असणार आहे. जमीन मालक मूळ जमिनीच्या मालकी हक्का इतका बेसिक FSI त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणामध्ये देय राहील. संरक्षित भाडेकरूंना त्याचं संरक्षित क्षेत्र इतकं FSI किंवा 30 चौरस मीटर यापैकी जो अधिक असेल तो देण्याचा निर्णय झालेला आहे. अधिकृत रहिवाशांना त्यांच्या ताब्यातील क्षेत्रा इतका FSI किंवा 30 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ यापैकी जे अधिक असेल तो अनुज्ञेय राहील. आणि म्हणून EWS आणि LIG सदनिका धारकांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक इन्सेंटिव्ह FSI देखील त्या ठिकाणी दिला जाईल. आणि म्हणून या बाबतीत देखील नवीन योजनेमध्ये विनियोजन 33/7 33/9 या नियमांतर्गत इन्सेंटिव्ह प्रीमियम अनुषंगिक त्यांना फायदे जे आहेत ते देखील कायम राहतील. आणि त्यामुळे या ठिकाणी फनेलमध्ये जे लागू केलेले नियम आहेत तेच नियम डिफेन्ससाठी देखील डिफेन्सच्या जागेमध्ये असलेली ज्या काही इमारती आहेत, रहिवासी आहेत, त्यांना देखील या फनेल झोनच्या धोरणाचा फायदा होईल आणि त्यांचा देखील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, जेणेकरून मुंबईमध्ये आता कुठल्याही इमारतींचा पुनर्विकास थांबणार नाही आणि पुनर्विकासाचे जे अडथळे होते ते आपण दूर केलेले आहेत. मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे त्याला पुन्हा मुंबई आणण्यासाठी आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. आणि मला वाटतं मुंबईकरांना मोठा दिलासा देणारे हे निर्णय, परवा घेतलेले निर्णय देखील आणि आज घेतलेले निर्णय देखील ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही जी मागणी होती मुंबईकरांची, पुनर्विकास रखडलेला आहे, इमारती पडतात,
लोकांचा जीवितहानी होते आणि यासाठी या पुनर्विकास प्रकल्पांसाठी किंबहुना पुनर्विकासामध्ये असलेले अडथळे दूर करण्यासाठी सरकारने एक मोठं धोरणात्मक पाऊल उचललेलं आहे गृहनिर्माण विभाग आणि नगर विकास विभागाने. याचं मला समाधान आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर हे निर्णय घेतले. त्याचबरोबर मुबलक घरं जे PAP साठी उपलब्ध झाली पाहिजे, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन साठी, म्हणजे रस्ते आहेत, भुयारी गटार योजना आहे, फ्लायओव्हर आहेत, इतर जे काय प्रकल्प आपल्याला मुंबईत करायचे, पण त्यासाठी हाऊसिंग स्टॉक पाहिजे आणि म्हणून हाऊसिंग स्टॉक वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय. जे PAP ची घरं काही ठिकाणी विकासकांकडे आहेत, ती देखील आपल्याकडे ताब्यात घेतली जातील आणि नवीन हाऊसिंग स्टॉक जो आहे या विविध माध्यमातून आपण तो देखील हाऊसिंग स्टॉक उपलब्ध करून घेतल्यामुळे हाऊसिंग बँक एक प्रकारची आपण तयार करतोय, जेणेकरून पुनर्वसनासाठी कुठेही घर कमी त्यांना घराची अडचण भासणार नाही. हा देखील एक मोठा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर एक खारफुटीचं संरक्षण जे आहे, मँग्रोव वर देखील गेले अनेक वर्षापासून चर्चा होती की मँग्रोव बद्दल कुठलंही धोरण सध्या तरी नाही आहे आणि त्यामुळे मँग्रोवची मोठ्या प्रमाणावर कत्तल होते आणि मँग्रोव मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कत्तल झाल्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होतो आणि म्हणूनच या आज जे मालकी हक्काचे मँग्रोव ज्याच्यावर आहेत त्यांना कुठलंही धोरण नसल्यामुळे ते मँग्रोव जे आहेत ते त्याच्यावर थोडं मँग्रोव डिस्ट्रॉय होतात आणि काही वेळा त्यावर भराव टाकून अनधिकृत बांधकाम देखील होतात आणि म्हणून मँग्रोव प्रोटेक्ट करणं, मँग्रोव पार्क तयार करणं यासाठी देखील एक धोरण आम्ही आणतोय ग्रीन TDRचं आणि त्यामुळे कांदळवनाचं संरक्षण होईल आणि किनारपट्टीचं नैसर्गिक संरक्षण त्यामुळे होईल, चक्रीवादळ सुनामी पासून त्याचा बचाव होईल, जैवविविधतेचं संवर्धन होईल, कार्बन या ठिकाणी शोषून घेतला जातो त्यामुळे हवामान बदलावर कंट्रोल येईल, ऑक्सिजन त्यामुळे जादा मिळेल, मासेमारीसाठी देखील उपयुक्त ठरेल आणि मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी वनौषधी देखील त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून कांदळवन सफारी असेल किंबहुना कांदळवनाचं जे आहे मँग्रोव पार्क आपल्याला त्या माध्यमातून करता येईल. हे देखील धोरण आम्ही त्या ठिकाणी आणतो जेणेकरून पर्यावरणचा समतोल राखला जाईल आणि त्याचा फायदा राज्यातल्या सर्व लोकांना होईल. अशा प्रकारचे अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत मुंबईकरांसाठी आणि हेच निर्णय इतर शहरांना देखील मुंबई बाहेरच्या MMR मध्ये किंबहुना राज्यभरातल्या इतर शहरांसाठी देखील हे निर्णय आम्ही टप्प्याटप्प्याने लागू करणार. विविध योजनांमुळे किती लाख मुंबईकरांना फायदा होणार आहे? या विविध योजनांमुळे मुंबईचा पार्टी सिस्टमचा जो प्रश्न आहे तो खूप जटिल आहे आणि भाडेकरू आणि घर मालक 20,000 इमारती, 20,000 इमारती म्हणजे एका इमारतीमध्ये 20 फ्लॅट असतील तर 4 लाख घरं झाली आणि 4 लाख घरांमध्ये माणसं किती राहतात ते बघा. आणि त्याचबरोबर या लोकांची ओशी अडकली होती, त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होतोय आणि जवळपास पागडी आणि मालक अशी 28,000 खटले दाखल आहेत आणि त्यामुळे 28,000 फ्लॅट धारक आहेत. इमारती म्हणजे 28,000 केसेस आहेत, त्याच्यामध्ये देखील 13,000 इमारती आहेत. 13,000 इमारतीचा देखील पागडी आणि मालकी हक्काचा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे पागडी मुक्त मुंबई, त्याच्यामुळे लाखो लोकांना जवळपास 20 ते 25 लाख लोकांना याचा फायदा होईल.